कुठला विकास तुम्हाला नगराध्यक्षपदावर करायचा आहे? या निवडणुकीच्या माध्यमातून तुम्ही काय जनतेला सांगू इच्छिता? खरं तर एरंडोल हे पेन्शनर लोकांचं गाव म्हणून ओळखलं जातो आणि त्याबरोबर शांततेचं प्रतीक म्हणून एरंडोल ओळखलं जातो. विविध धर्माचे जातीचे लोक या शहरामध्ये गुण्यागोविंदांना होतात आणि तीच भूमिका माझी राहील. विकासाबरोबर शांतता, स्थैर्य आणि लोकांना ज्या लागतात मूलभूत सुविधा त्या देण्याचा माझा मानस राहील. आज खरं तर एरंडोल शहरामध्ये पिण्याचं पाणी गढूळ येतोय, कारण फिल्ट्रेशन टँक आपला बराच जुना झाला आहे. काही नवीन कॉलन्यामध्ये आज रस्त्यांची दुरावस्था आहे. त्याचबरोबर काही एरियामध्ये आधी पाणी उशिरा 7 दिवसांनी, 4 दिवसांनी, 5 दिवसांनी. तर या बाबतीत काही नियोजन करण्याची गरज आहे. अंजनी धरणामध्ये जर पुरेसा पाणी साठा असेल तर आपण लोकांना मुबलक म्हणण्यापेक्षा वेळेचं भान ठेवून त्यांच्या कन्व्हिनियंट टायमानंतर दिलं गेलं पाहिजे. आणि जर आपल्याकडनं काही अरेंजमेंट होत असेल, पाणी पुरवठा जर विलंबानं होत असेल तर लोकांना कळवलं गेलं पाहिजे. ही माझी